श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे वेद भविष्याच्या ह्या चॅनलवर. आज आपण करणार आहोत राशीवर चर्चा. येत्या 2 महिन्यामध्ये या 10 अचूक भविष्यवाणी तुळा राशीवर खऱ्या ठरणार. हा काळ तुमच्यासाठी नवीन ऊर्जा आणि अंतर्मनातील शक्ती जागवून देणारा आहे. तूळ राशीच्या लोकांसाठी येणारे 2 महिने अगदी वेगळ्या आणि चकित करणाऱ्या घटना घेऊन येणार आहेत. या 2 महिन्याच्या काळात तुमचं जीवन अनेक अनपेक्षित वळण घेणार आहेत. या दिवसात 5 मोठे आणि खोल परिणाम करणारे प्रसंग घडणार आहेत. शनी, राहू, केतू आणि गुरु हे ग्रह जेव्हा एका राशीमध्ये येतात तेव्हा त्यांना अनेक फायदे देऊन जातात. तूळ राशीतील लोक स्वतःचा आत्मविश्वास, धाडसीपणा, साहसीपणा याच्या आधारावर पुढे जाणार आहेत. वेळ ही प्रत्येकाची बदलणारी असते. चांगल्या वेळेमध्ये घमंड न करणे आणि वाईट वेळेमध्ये संयम ठेवणे हे ज्याला जमले तो आयुष्यामध्ये पूर्णपणे यशस्वी होतो. आजचा व्हिडिओ हा तुळा राशीसाठी खूप खास आहे. तुळा राशीवाल्यांनी नवीन प्रेम मिळू शकते, नवीन जोडीदारही तुम्हाला भेटू शकतो. प्रेम विवाह करणाऱ्यांना हे दिवस अत्यंत चांगले आहेत. मित्रांनो, तूळ हा राशीचक्रातील 7वी राशी, ज्याचं प्रतीक तराजू आहे, जे संतुलन आणि न्यायाचं प्रतिनिधित्व करतं. याचा स्वामी ग्रह शुक्र आहे, जो प्रेम, आकर्षण आणि सौंदर्याचा अधिपती आहे. ही राशी करुणा, संवेदनशीलता आणि भावनिक सामंजस्याचं केंद्र आहे. तूळ राशीचे लोक स्वभावाने शांत, कलात्मक आणि न्यायप्रिय असतात, पण कधीकधी असंतुलित शोधताना निर्णय घेण्यात उशीर करतात. मित्रांनो, या 10 भविष्यांना कधी तुम्हाला रोमांचित करतील तर कधी मनात थोडीशी चिंता निर्माण करतील. वर्षाच्या शेवटच्या 2 महिन्यात तुम्हाला असं काही अनुभवायला मिळेल की ते तुम्ही कदाचित आयुष्यभर विसरू शकणार नाही. शनी, राहू आणि गुरु यांच्या जबरदस्त दृष्टी तुमच्या आयुष्यावर खोल हालचाल आणि मोठा बदल घडवून आणणार आहेत. या 10 घटना फक्त सामान्य योग नाहीत, तर नियतीने ठरवलेले महत्त्वाचे बदल आहेत. त्यांना थांबवणं कुणाच्या हातात नाही. त्यामुळे सावध राहा, कारण तुमचं जीवन आता एका नव्या आणि निर्णायक टप्प्यावर जात आहे. या दिवसात तुमच्या नशिबाची दिशा पूर्णपणे बदलू शकते. ग्रहांचा प्रभाव प्रत्येकाच्या आयुष्यावर खोल होतो, पण तूळ राशीवर याचा परिणाम खासच जास्त होईल. कधीकधी आयुष्यात कोणत्याही इशाराशिवाय अचानक काहीतरी घडतं. अचानक असं वळण येतं की सगळं काही एकदम बदलतं. विशेषतः तूळ राशीवाल्यांसाठी 2 महिन्याचा काळ त्यांच्या आयुष्यातील काही मोठं रहस्य उलगडून टाकणार आहे. काही जुने नाते संपतील, तर काही नवीन आणि मजबूत नाती आयुष्यात येतील. काही नाती इतके घट्ट होतील की हा काळ पण त्यांना तुटू देणार नाही. पण काही नाती काही क्षणाला तुटून जातील. जुन्या तणावांनी, अपूर्ण निर्णयांनी आणि गुंतागुंतीच्या विचारांनी आता हळूहळू शेवट होईल. हा काळ तुम्हाला आतून नवीन ऊर्जा, आत्मविश्वास आणि धैर्य देईल. हा फक्त एक सामान्य काळ नाही, तर तुमचा नशिबातील सर्वात निर्णायक टप्प्यापैकी एक असेल. शनी, गुरु आणि राहू हे 3 मोठे ग्रह मिळून तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा घेऊन येणार आहेत. केतूने आधीच आपली दिशा बदललेली आहे आणि आता या ग्रहांचा संगम तुमच्या आयुष्यात अनपेक्षित चढाओढ घेऊन येणार आहेत. सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळ हे प्रत्येक आठवड्यात तुमची स्थिती बदलत राहतील आणि नवीन परिस्थिती व संधी घेऊन येतील. त्यामुळे तूळ राशीवर पडणाऱ्या प्रत्येक ग्रहाच्या परिणामांना तुम्ही गांभीर्याने घ्यायला हवे, कारण या काळात घेतलेले निर्णय
तुमच्या पुढील अनेक वर्षाच्या मार्गदर्शनासाठी महत्त्वाचे ठरतील. मग हे करिअरचा मोठा निर्णय असो किंवा लग्नाचा, नातेसंबंधातला कुठलाही टप्पा असो, घरातील काही बदल असो किंवा आत्मओळखीची काही अवस्थाही असो, प्रत्येक निर्णय तुमच्या नशिबात एक नवीन अध्याय लिहल. शरीर आणि भाग्य दोन्हींमध्ये नव्या ऊर्जा येणार आहेत. तूळ राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा काळ काही खास संदेश घेऊन येतोय. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. छोट्या मोठ्या संसर्गाच्या आजार होण्याची शक्यता आहे. तब्येतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. त्वचाचे आजार होण्याची शक्यता आहे. पण नंतरच्या काळामध्ये बुध हा तुमच्या स्वामी ग्रह असल्याने त्याचा परिणाम फार शुभ आणि खोलवर राहील. लग्नात बुध आल्याने तुमची बुद्धी, विवेक आणि निर्णय घेण्याची क्षमता खूप वरच्या पातळीवर जाईल. तुमची बोलणी प्रभावशाली होईल आणि लोक सहज तुमच्या शब्दांनी प्रभावित होतील. कला, संवाद आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्रात तुमचा आत्मविश्वास अनेक पट वाढेल. तुमचा विचार अधिक स्पष्ट होईल आणि दृष्टिकोनातूनही सकारात्मक बनेल. त्याचबरोबर तुमची रोगप्रतिकार शक्तीही मजबूत होईल. तुम्ही स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक ऊर्जावान, निरोगी आणि सक्रिय वाटायला लागाल. या काळात केलेले प्रयत्न नक्कीच पुढे मोठे फळ देतील. मित्रांनो, हा काळ तुमच्यासाठी नव्या सुरुवातीसारखा आहे. प्रत्येक छोटी मोठी संधी तुमच्या भाग्यासाठी नवीन दरवाजे उघडू शकते. त्यामुळे पूर्ण जोश आणि आत्मविश्वासाने प्रत्येक संधीला पकडा, कारण हाच काळ तुमच्या नव्या सुरुवातीचा आणि जीवन बदलण्याचा पाया ठरेल. दुसरी भविष्यवाणी म्हणजे कर्मभागात चमक येईल. भाग्याचा सूर्य तूळ राशीच्या लोकांसाठी येणारे 2 महिने प्रेरणा, यशाने भरलेला असेल. मित्रांनो, आता तो काळ येतोय जेव्हा देवगुरु बृहस्पती तुमच्या आयुष्यात प्रगतीचे नवे टप्पे उघडतील. गुरु, जो आत्तापर्यंत तुमच्या चतुर्थ आणि सप्तम भावी स्वामी होता, तो सध्या मिथुन राशीतील गोचक करत दशम भावात म्हणजेच कर्मभागात प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार हा भाव तुमचा कामधंदा, व्यवसाय, करिअर आणि समाजातल्या समन्वयाचा निर्देशक असतो. या बदलाचा परिणाम तुमच्या आयुष्यात खोलवर जाणवेल. तुमचा करिअर आणि कामाच्या क्षेत्रात अचानक काही नवीन, अनपेक्षित पण चांगली संधी घेऊन येतील. व गुरु ही स्थिती फक्त तुमच्या कामाला बळकट करणार नाही, तर पितृसंपत्ती, गुंतवणूक आणि पैसे मिळविण्याच्या शुभ बातम्या देखील देऊ शकतात. हा काळ तुमच्यासाठी समाजात नवीन ओळख आणि सन्मान घेऊन येईल. आता तुमच्या मेहनतीला फळ मिळू लागेल. तुमच्या कामात प्रगल्भता आणि निर्णयांमध्ये खोलाई दिसेल. लोक तुमच्या क्षमतेचा, विचारांचा आणि अनुभवाचा आदर करतील. या काळात तुम्हाला नेतृत्व करण्याची आणि आत्मविश्वास वाढविण्याची नवीन ऊर्जा देखील मिळेल. तुमची कला, कौशल्य आणि व्यक्तिमत्वाच्या जोरावर तुम्ही प्रत्येक गोष्ट सहज पाडू शकाल. परिस्थितीमध्ये ताळमेळ ठेवाल. गुरुचा आशीर्वाद तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्याची ताकद देतात. मित्रांनो, हा साधा काळ नाहीये, तर एक दैवी संधी आहे, जो तुमचा कर्म, सन्मान आणि नशिबाला नव्या उंचीवर घेऊन जाईल. त्यामुळे प्रत्येक संधीला ओळखा आणि नम्रतेने ती पकडा, कारण हाच ती वेळ जेव्हा तुमच्यातला प्रकाश पूर्णपणे उजळून येणार आहे. तिसरी भविष्यवाणी म्हणजे धन, सन्मान आणि ताळमेळाचा काळ. तुळा राशीच्या लोकांसाठी येणारे हे 2-3 महिने देवगुरु बृहस्पती खास नजर घेऊन येत आहेत. ही नजर तुमच्या आयुष्यात एक नवीन आणि ठराविक टप्पा राहणार आहे. तुम्ही काहीतरी नवीन तयार करणार आहात,
ज्योतिषात दशम भाव म्हणजे तुमचे करिअर, सामाजिक प्रतिष्ठा आणि पैसा याशी संबंधित असतो. गुरुचा प्रभाव तुमच्या बोलण्यावर आणि संवादावर जोरदार असणार आहे. तुमच्या शब्दांनी सहज प्रभावित होतील आणि घरात आनंदी आणि सकारात्मक वातावरण राहील. या काळात तुमच्यासमोर नवे पैसे मिळण्याचे मार्ग उघडू शकतात, पण काही मोठे खर्चही येतील. त्यामुळे त्यांचे व्यवस्थापन काळजीपूर्वक आणि हुशारीने करणे गरजेचे आहे. अडकलेले पैसे परत मिळवण्याची शक्यता आहे. पदोन्नती, पगारवाढ आणि व्यवसायात वाढ होण्याचे योग मजबूत आहे, हे लक्षात ठेवा. तुमचा 6वा भाव रोग, शत्रू आणि संघर्ष यांच्या संबंधित जरी असला तरी या काळात राहूचा प्रभाव तुम्हाला सतर्क राहण्याचा इशारा करेल. काही लोक तुमच्या कामात राजकारण, षडयंत्र करू शकतील. त्यामुळे तुमची ऊर्जा सकारात्मक ठेवा आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा. तुमचा आत्मविश्वास यावेळी अधिक मजबूत होईल. हळूहळू सर्व समस्या सुटतील आणि जीवनात संतुलित व स्थिरता येईल. हा काळ खूपच दुर्मिळ आणि निर्णायक आहे. मेहनतीचे फळ यावेळी भरभरून मिळणार. मित्रांनो, हाच काळ तुमच्या जीवनात धन, सन्मान आणि यशाचे नवे दरवाजे उघडणार आहे. चौथी भविष्यवाणी म्हणजे आत्मिक वाढ आणि प्रवासाचा काळ. तुळा राशीच्या लोकांनी हा काळ खूप खास आणि आत्म्याशी खोलवर जडलेला आहे. मित्रांनो, आता आपण ज्याबद्दल बोलणार आहोत तर तो ग्रह डोळ्यांनी दिसत नाही, पण तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणण्याची जबरदस्त ताकद ठेवतो. तो म्हणजे केतू. सध्या केतू तुमच्या 12व्या भावात आहे, तर राहू तुमच्या 6व्या भावात स्थिर आहे. ही ग्रहस्थिती साधी नाही असं नक्की सांगता येईल. ही ग्रहस्थिती तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या वाटेवर थोडं थांबून आतल्या दिशेकडे पाहायला आणि तुमच्या अंतर्मनाशी जोडायला भाग पाडते. पुढील 1.5 वर्ष म्हणजेच 18 महिन्यांनी तुमच्यासाठी प्रवास आणि बदलाचा काळ येणार आहे. हा प्रवास फक्त बाहेरच्या जगापुरताच मर्यादित राहणार नाही, तर तुमच्या आत्मिक आणि मानसिक विकासाशी थेट जोडलेला असेल. या काळात तुम्ही आध्यात्मिक ठिकाणी, तीर्थक्षेत्रांवर आणि निसर्गाच्या सानिध्यातही राहू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा प्रवास तुमच्या आत्म्याला आतून स्पर्श करेल आणि तुम्हाला खोल शांतता आणि संतुलनाचा अनुभव देईल. हा काळ तुमच्या विचारांना, दृष्टिकोनाला आणि आत्मिक शक्तीला एका नव्या पातळीवर घेऊन जाईल. मित्रांनो, हा काळ तुमच्या आयुष्यात एक पूर्ण बदल आणि गहन अनुभव घेऊन येणार आहे. आध्यात्मिक प्रगतीची ताकद असते. 5वी भविष्यवाणी नातेसंबंध आणि भागीदारीवरील समतोल राखण्याची. तुळा राशीच्या लोकांसाठी ग्रहाची स्थिती आता जीवन आणि नात्याच्या बाबतीत स्पष्ट दिशा दाखवत आहे. याचा थेट परिणाम तुमचा लग्न, भागीदारी आणि वैयक्तिक नात्यावर होणार. मित्रांनो, शनी ज्याला कर्म आणि न्यायाचे देव मानला जातो, तो सध्या तुमच्या कुंडलीत फार महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. सध्या शनी तुमच्या 5व्या आणि 6व्या भावाचा स्वामी आहे आणि आता तो सप्तम भावात गोचर करत आहे. सप्तम भावाचा संबंध भागीदारी आणि लग्नाशी असतो. मित्रांनो, जर तुम्ही संयम आणि समजूतदारपणा आणि संतुलनाने पुढे पाऊल टाकले तर हे महिने तुमच्या जीवनात आणि नात्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणतील आणि धैर्य घेऊन येतील. 6वी भविष्यवाणी नाती, धन आणि आरोग्य. पुढील या महिन्यांमध्ये जीवनात एक अनपेक्षित वळण येणार आहे. संभावना आहे अशी, तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला किंवा नातेवाईकाला अचानकच समोरासमोर भेटलात. ही भेट अनेक भावांना जागृत करेल आणि मनात हलकी भावुकता देखील निर्माण करेल.
ग्रहांची चाल सध्या जुन्या नात्यांना पुन्हा जोडण्याच्या दिशेने संकेत देत आहे. पण सावधगिरी गरजेची आहे. ज्याने पूर्वी तुमचा विश्वास तोडला होता त्याला पुन्हा आपल्या जीवनात स्थान देऊ नका. अन्यथा तीच चूक पुन्हा वेदना आणि निराशा बनवून परत येऊ शकते. आर्थिक दृष्टिकोनातून नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी दिलासा देणारा आहे. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यताही आहे. कामे नियोजनानुसार पूर्ण होतील आणि हळूहळू कर्जही कमी होताना दिसेल. कधीकधी एखाद्या स्रोतातून बोनस किंवा अतिरिक्त धनही मिळू शकते. ही अनपेक्षित प्राप्ती तुमचा मानसिक भार बऱ्यापैकी हलका करेल. आरोग्याच्या दृष्टीने नोव्हेंबर महिन्यात विशेषतः काळजी घ्या. हाडे, पचन किंवा आत्म्याशी संबंधित तक्रारी उद्भवू शकतात. हा काळ ग्रहाच्या प्रभावांशी संबंधित आहे, पण तुमची सावधगिरी ही सर्वात मोठी सुरक्षा ठरेल. उपाय आणि सूचना: दररोज 108 वेळा बुध बीज मंत्र बुद्धाय नमः याचा जप करा आणि रोज हनुमान चालिसाचे पठण करा. हा काळ तुमच्या जीवनामध्ये नवीन प्रकाश आणि सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. लक्षात ठेवा, योग्य दृष्टिकोन आणि योग्य उपाय जीवन बदलतात आणि हा संयोग तुम्हाला नवीन उंचीवर नेईल. मित्रांनो, हा काळ फक्त बदल घडविणारा नाही, तर तुमच्या आत्मविश्वासाचा आणि श्रद्धेचा नवा अध्याय लिहिणारा आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात प्रकाश, यश आणि शांतीचा वर्षाव होत राहील आणि पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या जीवनामध्ये एक नवीन यशस्वी अध्यायाची सुरुवात होईल.